रामकृष्ण हरी. नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वारुगड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या उगळेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जे दृश्य पाहत आहात ते अखंड हरिनाम सप्ताहाचं दृश्य आहे. उगळेवाडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू केला, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि या सप्ताहामधून या उगळेवाडी ग्रामस्थांना काय मिळालं, त्याचबरोबर उगळेवाडी या गावाचा इतिहास काय आहे, अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण उगळेवाडी ग्रामस्थ आणि वारकरी यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण अण्णा शिंदे. बर माऊली, एक सांगा. खरं तर मुलाखतीतील आपला पहिलाच प्रश्न आहे की वारुगडच्या हद्दीत वेगवेगळ्या वाड्या आहेत, त्यापैकी उगळेवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. तर या उगळेवाडीला काय इतिहास आहे, म्हणजे नाव असेल किंवा आज तुम्ही जे सप्ताहाचं मंदिर सुरू केलेलं आहे? ह्या उगळेवाडीला म्हणजे असं आहे की अखंड वारुगड ह्या गावामध्ये उगळेवाडी म्हणून गुरुघर आहे. वारुगडचं हे गुरुघर पहिले गुरु म्हातारजी त्यांचे मुलगा भीमा तात्याबा शिंदे, आपला भीमा म्हातारजी शिंदे आणि कृष्णा तात्याबा शिंदे, हे तात्याबा शिंदे आणि भीमा शिंदे आणि गुरु म्हातारजी हे पहिले 3 मूर्ती या गावामध्ये होत्या. ते अशा होत्या की महान, तुम्ही जरी कुठेही असला तरी ते तुम्ही त्यांना दिसणारच. दिव्य दृष्टी अशा असणाऱ्या 3 मूर्ती होत्या. आणि ते असताना त्यांचा वारसा आमच्या कृष्णात दादानी घेतला आणि वास्कर आबा आणि काय त्यांच्या मनात आलं की आपण मंदिर उभारावं. आणि तात्याबा शिंदेची समाधी आहे, त्यामध्ये त्यांनी मंदिर उभारलं आणि पांडुरंगाची मूर्ती आणून नाम यज्ञ सुरू केला. वास्कर आबा असे बरेच संत इथं मोठे मोठे येऊन गेलेत आणि त्यापासून हा सप्ताह सुरू झाला. आम्ही लहान असताना आम्हाला कळतही नव्हतं, पण त्या काळात येऊन सप्ताह त्यांनी ओपन केलेला आहे. आतापर्यंत ती परंपरा आम्ही जोपासली. माऊली, एक सांगा. खरं तर तुम्ही ते लहानपणी बघत होता, त्यावेळेला सप्ताह कसा होता, म्हणजे तुम्ही बघितलेला आता 58 वर्षातला प्रवास सांगताना त्यावेळेला लहानपणात काय आठवतं? लहानपणी आम्हाला असा आनंद झाला होता की ह्या इथं रस्ता नव्हता, काही नव्हतं, पण ह्या ज्या वाटेनं पाऊल वाटेनं मूर्ती ज्यावेळेस इथं आल्या त्यावेळेस अखंड वारुगड इथं गजबजलेलं होतं आणि त्या आनंदात सगळे आनंद होत. आणि त्यावेळेपासून आता हा त्यावेळेपासून आता हा सप्ताह सुरूच आहे, नामयज्ञ सुरूच आहे. माऊली, एक सांगा. साधारण उगळेवाडी आपलं हे आहे, साधारण किती घर असतील आणि येण्याचा मार्ग कुठून आहे या उगळेवाडीला? या उगळेवाडीला शिंदीवरून येण्याचा पहिला मार्ग न रस्ता पाऊल वाटेनं येणार डोंगरातून, आणि आता हा रस्ता झाला आणि मग ह्या रस्त्याने आता मठावरून थोडीशा मठाच्या आडेला असताना तिकडून वळून इकडे वाडीत यावं लागतं. हा रस्ता आहे. किती घर असतील ह्या वाडीमध्ये साधारण? या वाडीमध्ये घर आता मोजकी बघितलं तर 37 ते 38 घर आहेत. आणि एवढे छोट्याशा वाडीत पण तुम्ही 58 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सुरू ठेवलेला आहे. खरं तर तुमच्या वडील हरी लोकांनी सुरू केलेला यज्ञ आज तुम्ही पुढे सुरू ठेवत आहे. खरं तर ही फार मोठी सर्वांना प्रेरणादायक गोष्ट आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. मी हरिभक्तपरायण अनिल महाराज पाडळे, उगळेवाडी वारुगड. माऊली, यावर्षी जो अखंड हरिनाम सप्ताह आहे यातले कार्यक्रम कसे आहेत, म्हणजे आज 19 तारीख आहे, कीर्तन प्रवचन कुणाकुणाचे आहेत? तसं बघायला गेलं तर आजचा पहिला दिवस आहे. प्रवचन बाबा शिंदे याच गावचे आहेत आणि कीर्तन सोहम सागर हे गरडाच्या वाडीचे आहे. आमच्या गावाशेजारचेच एक तरुण तडफदार मुलगा आहे आणि तो मुलगा आता कीर्तन करायला लागलाय. त्याचा एक पहिला दिवस आहे. दुसऱ्या दिवशी संदीप महाराज कुळेकर पाटणचे आहेत. तिसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण महेश महाराज माने हे आहेत. चौथ्या दिवशी स्वतः अनिल महाराज पाडळे वारुगड माझं कीर्तन आहे. त्यानंतर 5व्या दिवशी नामदेव महाराज चव्हाण वडसकर आळंदी देवाची त्यांचे पिताश्री बाबा या ठिकाणी यायचे आणि त्यांनीही या सप्ताहामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे. त्याच्यानंतर 6वा दिवस येतो
त्या दिवशी वेदांतचार्य डॉक्टर दिनानंद स्वामी रसाळ ते तरडगाव संतभूमी तरडगाव ते संस्कृत विद्यापीठाला सध्या प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत आणि त्यांचं या ठिकाणी कीर्तन होतंय. ते फार मोठे विद्वान आहेत आणि त्यांचं त्या दिवशी कीर्तन आहे आणि काल्याचा प्रसाद आहे तो हरिभक्त पारायण नंदकिशोर महाराज पवार यांचा आहे. त्यानंतर प्रवचन उद्याचं झाल्यानंतर परवा मला वाटतंय तात्यांचं प्रवचन असेल. आमचे तात्या ते आमच्या याच गावचे आहेत. तदनंतर पंडित महाराज जाधव यांचंही या ठिकाणी प्रवचन आहे, आपल्याच गावचे आहेत. आमच्याच गावचे आहेत. तदनंतर शिवाजी महाराज खांडे यांचं प्रवचन तेही आमच्याच गावचे आहेत. त्यानंतर सावता महाराज तेलदाराचे त्यांचं एक प्रवचन बांधवले ते आपल्या. हा, अशा पद्धतीने या प्रवचन मालिका आहेत. गेल्या 58 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. आम्ही लहान असताना एक कूड घालायचा, म्हणजे ह्याचा कशाचा म्हणायचं त्याला, ज्वारीचा किंवा पेंड्याचा. सरंबडाचा हा. असा कूड घालून या ठिकाणी मंडप असायचा. आणि जुन्या काळात. हा, जुन्या काळात. आणि खाली जमीन साधीच आपली होती, त्याच्यामध्ये खंदी लावायचा सुरुवातीला. खंदीला नंतर पुन्हा बत्त्या आल्या, बत्त्या लावून हा कार्यक्रम त्यावेळेला 58 म्हणजे 54 आम्ही पाहिलेला कार्यक्रम. त्यावेळेला काय असं मोठं हे नव्हतं, पण अशा वेळेला हा कार्यक्रम त्या जुन्या आठवणी त्या निमित्तानं आज आपल्याला म्हणजे तुम्ही त्या सांगितल्या. माऊली, अजून एक प्रश्न आहे की आता तुम्ही जे सांगितलं, खरं तर आमचा प्रश्न दुसऱ्यालाच होता, पण आपल्या गावातले ते प्रवचनकारांची नावं सांगितली, आपल्याच गावची लोक प्रवचन सांगणार आहेत. तर काय कारण आहे त्या लोकांना, म्हणजे प्रवचनाचे लाभ आपल्या लोकांना काय संकल्पना आहे? एक आहे की 58 वर्षामध्ये आपल्या गावात काय प्रगती झाली किंवा त्यांच्या विचारात काय बदल झाले का, आणि असे लोक तयार आहेत का की जेणेकरून ते माईक समोर बोलतात. माईक समोर शक्यतो बोलताना घामच फुटतो, म्हणजे साध्या माणसांना घाम फुटतो, पण अशा लोकांचं ते स्टेज डेअरिंग इथं वाढावं आणि त्यांनी भविष्यामध्ये आणि पुढे प्रगती करत राहावी म्हणून हा म्हणजे आपल्याच गावातील प्रवचन करा की त्यांना जर त्यांचे विचार आपल्या लोकांना जर ऐकायला मिळाले तर अजून भविष्यात आपल्याला म्हणजे किंवा त्यांना अजून संधी कारण आपलीच लोक कधी कधी ऐकायला मिळत नाही, त्यांना बाहेर संधी मिळते पण आपल्याकडे मिळत नाही, आणि हाच एक हेतू तुम्ही ठेवलेला आहे. माऊली, अजून एक प्रश्न आहे की हे सगळं बघितल्यानंतर भविष्यात जे आता तुम्ही सांगितलं की पहिला फूड घालत होते, त्यानंतर मग खंदिलात वगैरे असं आहे, तर आता एवढा मोठा 58 वर्षातला प्रवास तुम्ही सांगितला, पण भविष्यात तुम्हाला काय वाटतं की या कार्यक्रमात अजून बदल करावे ते किंवा कसं वाढ करावे? आता कार्यक्रमामध्ये एवढं छोटंसं वाडी आहे, या वाडीमध्ये मुळात माणसाचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि सहभाग थोडासा आम्हाला कमी वाटतो, म्हणजे इतर ठिकाणचे सप्ते बघितल्यानंतर सहभाग कमी वाटतो. अशा वेळेला काय करावं, तर या ठिकाणी माझी एक संकल्पना आहे, ती संकल्पना प्रभू पूर्ण करतील असं मला वाटते. एखादी या ठिकाणी संस्था होईल का, ती संस्था झाल्यानंतर विद्यार्थी घडतील का, अशा पद्धतीचं एक डोक्यात आहे गणित. आणि ते झालं तर मला वाटते याच गावात दररोज म्हणजे नित्यनेम काहीतरी होऊन जाईल. वारकऱ्यांचं किंवा संतांच्या विचाराचं एक वारसा जपण्याचं एक काम आणि नवीन मुलं तयार होतील, हा एक उद्देश त्याच्यामध्ये माझा आहे. म्हणजे संस्थेची निर्मितीचा विचार तुमच्याकडे आहे भविष्यात पुढल्या पारायणापर्यंत आहे का? त्यांनी ताकद दिली परमेश्वरांच्या, ते होऊन जाईल. धन्यवाद. महाराजांनी सांगितले की अजून एक महाराज प्रश्न तुम्हाला खरं विचारतो मग अशी जाता जाता की रसाळ महाराजांचं एक नाव तुमच्या पत्रिकेत मी बघितलं, तर काय म्हणजे आपला रसाळ दादांचा आणि तुमच्या गावाचा संबंध काय? खूप छान प्रश्न विचारला. जे तात्याबा शिंदे आहेत ज्यांची समाधी आज आपण पाहतोय, रसाळ दादांचं वय अतिशय लहान होतं, 5-6 वर्षाची मूर्ती असं लहान. वारुगडच्या यात्रेमध्ये नाथबाबाच्या त्यांना कुलदैवत आहे, त्यांची आई त्यांना घेऊन येते वारुगडच्या यात्रेत. आणि रसाळ दादांनी काय केलं, लहान असताना या म्हातारजींचं काय केलं, पुस्तकच घेऊन गेले पळून. म्हणजे ते त्यांच्याकडे पुस्तकं असायची वाचायला, त्यातलं पुस्तक घेऊन गेल्यानंतर त्यांची आई जळकं लाकडं घेऊन त्यांच्या मागे लागली, दादांच्या रसाळ महाराजांच्या, आणि पुन्हा त्यांना पकडून म्हातार बाबांच्या पुढे बसवलं तात्याबा महाराजांच्या. आणि पुढे बसवल्याने पुस्तक दिलं पहिलं, आणि आईनं सांगितलं पाया पड. कोणाच्या? त्या म्हातार बाबाच्या. असं करायचं नसतं, पण बाबांनी सांगितलं माई
या असणाऱ्या व्यक्तीला इथून पुढं कधीही उलट बोलायचं नाही किंवा मारायचं नाही. कारण ही विभूती फार मोठी महाराष्ट्रात नाव होऊन जाईल, एक साधू होऊन जातील असं भविष्य लहानपणी या म्हातारबाबांनी गुरुदेव दादांचं सांगितलं. आणि ते मग गुरुदेव दादांच्या माध्यमातून मग तेही या ठिकाणी येऊन गेले. चव्हाण बाबा असतील, चव्हाण बाबा, गुरुदेव दादा हे या ठिकाणी मंदिरावर आली, त्यांची कीर्तनं झाली. त्या काळात त्यांनी जोपासना केली, त्यावेळेला रस्ताही नव्हता. म्हणजे पारायणाच्या माध्यमातून संतांच्या विचाराबरोबर तुम्ही जे महान विभूती आहेत आपल्या पारायण सोहळ्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्यांचं या निमित्तानं स्मरण होते आणि त्यांचे विचार पण या निमित्तानं आपण पुढे घेऊन जातात. हो हो. दादा नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. बाबा सुकृष्ण शिंदे, उगळेवाडीचं. बरं, काय पारायणाचं काय सांगताल आज पारायणाच्या निमित्तानं? एवढा मोठा प्रवास तुम्ही बघितलेला आहे 58 वर्षाचा. हो. तात्यांनी सांगितलेला आहे महाराजांनी. सुरुवातीपासून सर्व कसा सप्ताह उभा राहिला, तिथे लोक कशी जमली, ती त्या काळातली म्हणजे ठराविक माणसं. आमच्या वडिलांच्या बरोबर संच होता त्यांचा. त्या संच ती कशाचा संच होता तो? माणसांचा म्हणजे भजन करणारी आणि इथं विना उभा करताना विना घेणारी अशी जी माणसं त्यांच्या पाठीमागे होती ती सतत त्यांना सोडतच नव्हती. त्यामुळं त्यांच्या असण्यामुळं त्यांना ही संघटित केल्यामुळं त्यांना ते हे सप्ताह उभा राहिलेला आहे. आणि फार लहान रोपट होतं पण इवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. कसं आहे, आता ही अगदी छोटं होतं पण आता अगदी फार मोठं झालेलं आहे. त्यावेळेला सगळ्या अडचणी होत्या. काही वेळेला त्या कीर्तनकारांनी खालनं उचलून आणलेलं आहे डोंगरातनं माणसांनी तिथल्या रहिवाशांनी, आणि ती इथं आल्यानंतर त्यांचं कीर्तन ऐकलेलं. धन्यवाद माऊली, चांगली गोष्ट सांगितली. कारण एक एक गोष्ट उभी करताना काय त्रास असतो ते तुम्ही एक उदाहरण सांगितलं, माऊलींनी सांगितलं, तात्यांनी पण सांगितलेलं आहे. उगळेवाडी सारखं एक छोटस गाव. खरं तर मगाशी सांगितलं की कमी घर आहे ते, पण अखंड हरिनाम सप्तेची जी ज्योत आहे ती ज्योत त्यांनी तेवत ठेवलेली आहे आणि भविष्यात अजून त्यात गती येण्यासाठी गती तर येणारच आहे. आणि अजून अनिल पाडळे महाराजांनी सांगितलं की अजून काही दररोज त्या निमित्तानं काही विचारधारा करण्यासाठी त्यांचा विचार आहे एखादी वारकरी शिक्षण संस्था असावी. खरं तर महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. खरं तर खरं तर तुम्ही सगळं बाबांच्यावरच सोपवून दिलेलं आहे. त्यांचा आशीर्वाद असले ते संस्था उभी राहिला आणि भविष्यात आपल्याला येणाऱ्या पारायण सोहळ्यात पण ते मिळू शकतं. तुमच्या या प्रवासाला किंवा विचाराला नक्कीच गती येईल. मानदेश भूषण बरोबर तुम्ही सर्व ग्रामस्थ आणि वारकरी बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. रामकृष्ण हरी. मानदेश भूषणच्या या मुलाखतीनंतर आता आपण मंदिरात आलेलो आहोत. विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालेलं आहे. खरं तर याच मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. सप्ताह सुरू करण्यापूर्वी जलपूजनाचा कार्यक्रम आपण पाहतोय. जलपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. आपण दृश्य पाहतोय ते भजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या जिल्हा परिषदेला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत त्या सोनलताई शेखरभाऊ गोरे याही गाव भेटीच्या दौऱ्यादरम्यान उगळेवाडी या ठिकाणी आलेल्या होत्या. खरं तर योगायोग म्हणावं लागेल. पारायण सोहळ्याचा शुभारंभ त्यांच्याच हस्ते झालेला आहे. आपण बघतोय ते एकमेकीला कुंकू लावताना दृश्य पाहतोय. स्वागत होतंय सोनलताई यांचं. त्यांच्या जोडीला आहेत त्या सुरेखा पकालेताई आहेत, दहिवडी नगरपालिकेचे त्या उपनगराध्यक्ष आहेत. आपण बघतोय ते विनापूजन सोनलताई यांच्या हस्ते होत आहे. खरं तर उगळेवाडीकरांचा हा योगायोग म्हणावा लागेल. खरं तर सर्वांनीच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की वहिनींच्या हस्ते हा शुभारंभ पारायणाचा होत आहे आणि तेही विनापूजन आणि ग्रंथपूजनाच्या पूजन करून होत आहे. खरं तर पहिल्यांदाच योगायोग आलेला आहे. आणि आपण दृश्य पाहतोय ते सुरेखाताई, सोनलताई गोरे, त्याचबरोबर रमेश शिंदे कुळजायचे आहेत, शरद पवार आहेत वारुगडचे, असे विविध कार्यकर्ते आहेत. आपण दृश्य पाहतोय ते वीणा पूजन आणि ग्रंथपूजनाचं दृश्य पाहिलेलं आहे. सोनलताई गोरे यांनी
विनापूजन ग्रंथपूजन केल्यानंतर सौ सुरेखा पकालेताई यांनी ग्रंथपूजन विनापूजन केलेलं आहे. त्यानंतर उगळेवाडीच्या महिलाही ग्रंथपूजन विनापूजन करताना दृश्य पाहतोय आपण. अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे. खरं तर विनापूजन आणि ग्रंथपूजन झाल्यानंतर सौ सोनलताई शेखर गोरे अर्थात वहिनीसाहेब आणि सौ सुरेखा पकालेताई याही भजनामध्ये दंग झालेले आहेत काही वेळ. खरं तर वेळेत वेळ काढून थोडा वेळ त्यांनी भजनासाठी दिलेला आहे. विनापूजन आणि ग्रंथपूजन झाल्यानंतर सौ सोनलताई गोरे यांनी विठ्ठल रुक्माईचं दर्शन मंदिरात जाऊन घेतलेलं आहे. विनापूजन गळ्यात दिलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते विनापूजन झालेलं आहे. सौ सोनलताई शेखर भाऊ गोरे यांचा सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि पारायणाच्या वतीने करण्यात आलेला आहे. सौ सुरेखाताई पकाले यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आलेला आहे शाल श्रीफळ देऊन. आणि खरं तर योगा एक भाग्यवान आहेत तर ग्रामस्थ महिला सौ सोनलताई शेखरभाऊ गोरे आणि सौ सुरेखाताई पकाले यांनी काही वेळ भजनामध्ये टाळ वाजवण्यामध्ये वेळ घालवला आहे. त्या भजनामध्ये दंग झालेले आहेत. खरं तर पहिल्यांदाच हा क्षण सौ सोनलताई गोरे यांच्या जीवनातील आहे. आपण बघतोय ते सौ सोनलताई गोरे सौ पकालेताई महिला टाळ वाजवण्यामध्ये आणि भजनामध्ये दंग झालेला आहे. रमेश शिंदे शरद पवार आणि सर्व ग्रामस्थ आहेत. आपण थेट आता आलेलो आहोत ते पंचपदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की पंचपदीचा कार्यक्रम होत असतो आणि ग्रंथ पूजन झाल्यानंतर काही ओव्या वाचल्या जातात. त्याही आपण ते दृश्य पाहत आहे. ओवी वाचनाचा कार्यक्रम झालेला आहे. ओवी पंचपदी झाल्यानंतर ओवी वाचल्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम आपण बघतोय. प्रवचन झाल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत असतो. हरिपाठ होत असतो. आपण प्रवचनाचा दृश्य पाहतोय. प्रवचन सुरू आहे मंदिरामध्ये आणि आता दृश्य पाहतोय की थेट हरिपाठाचं दृश्य आहे. शाळकरी मुलं मुली आणि ग्रामस्थ या हरिपाठामध्ये नाचण्यामध्ये दंग झालेले आहेत. खरं तर हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनीसाठी ग्रामस्थांसाठी आपण दृश्य पाहतो की कीर्तनाचं दृश्य आहे. 9 ते 11 कीर्तन असते. सोहम महाराज आहेत. गरडाची वाडी आहे. याच वारुगडची कीर्तन आपण पाहिलेलं आहे. आणि जागर कार्यक्रम आहे. जागराचा कार्यक्रम सुरू आहे. खरं तर अतिशय रामकृष्णाचा हा आपण स्वर ऐकत आहे.